मुंबई नाशिक महामार्गावरच्या खारेगाव टोल नाका पुन्हा उभारण्याच्या हालचालींना आता विरोध सुरू झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना जागे होण्याचं आणि एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर मुंबई नाशिक महामार्गावर झळकवले आहेत। खारेगाव टोल नाका पुन्हा सुरू झाल्यास नागरिकांवर आर्थिक भार पडणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे। सुमारे 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलचा भुर्दंड वाहन चालकांना सहन करावा लागू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यामुळे ठाणे आणि परिसरातील वाहनधारकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। ठाण्यातील माझीवडा ते भिवंडीतील वडपेपर्यंत 23 किलोमीटरच्या मार्गाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि त्याचाच टोल उभारण्याचं काम देखील आता जवळपास पूर्ण होताना दिसून येतंय। आता मनसेकडून या टोलच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। हाच तो माझीवडा वडपे मार्ग आणि ते बाजूलाच या मार्गावर बॅनर लावण्यात आलेले आहेत। यामध्ये ठाणेकरांनो जागेवा एक नवीन टोल नाका आपल्या माथी मारला जातोय। तो खारेगावचा टोल नाका आहे आणि सतर्क होऊन आत्ताच एकत्र व्हा असं आवाहन या बॅनर मार्फत अविनाश जाधव यांनी केल्याचं दिसून येत आहे। तर म्हणजे हा संपूर्ण जो मार्ग आहे तो मुंबई नाशिक मार्गाचा एक भाग आहे, पण या भागामध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे इथून येणारी मोठ्या प्रमाणातली चारचाकी वाहनं आणि वेअर हाऊसमध्ये जाणारे मोठ्या प्रमाणातले ट्रक, टँकर, त्याचबरोबर इतर अवजड वाहनं प्रवास करत असतात। म्हणूनच या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी असते। पावसाळ्यात ही वाहतूक कोंडी वाढते आणि तेच कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं। रुंदीकरण करून जवळपास 10 पदरी हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे, पण त्याच मार्गावर आता टोल उभारण्यात येणार आहे। कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर आणि या मार्गाचं 100% काम पूर्ण झाल्याच्या नंतर हा टोल नाका सुरू होणार आहे। त्यामुळे आतापासूनच या टोल नाक्याला विरोध केला जातोय। स्थानिक नागरिक, त्याचबरोबर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने देखील या टोल नाक्याला विरोध केलेला आहे। कॅमेरामॅन विनेश अक्षय फाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.